अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी आता रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकांची पेरणी करत आहेत। याच पार्श्वभूमीवर जालना पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे खडकपूर्णा नदीवरील वजर आघाव आणि वजर सरकडे येथील कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी अडवले गेलेले नाही। या बंधाऱ्याचे जवळपास अर्धे दरवाजे पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले आहेत, तर काही जीर्ण झाले आहेत। पाटबंधारे विभागाने अद्यापही या बंधाऱ्यावर दरवाजे न टाकल्याने नदीपात्रात पाणी साठा होत नाहीये। याचा थेट परिणाम रब्बी पिकांवर होणार असून शेतकरी हवालदिल झाले आहेत। विशेष म्हणजे याच बंधाऱ्यावरून परिसरातील जवळपास 20 ते 25 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असतो, त्यामुळे भविष्यात भीषण पाणी टंचाईचे संकट उभे राहण्याची भीती आहे। यामुळे पाटबंधारे विभागाने लवकरात लवकर बंधाऱ्याचे दरवाजे बसवावेत आणि नवीन दरवाजे उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत। पाटबंधारे विभाग केवळ हो म्हणत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला असून कार्यवाही लवकरात लवकर न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आखाव यांनी। कन्नड तालुक्यातील दहेगाव येथे ग्रामपंचायतीच्या 15 वित्त आयोगातून 120 झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलंय। यासोबतच लोकवर्गणीतून 250 झाडं लावण्याचा उपक्रम सुरू आहे। या सामाजिक उपक्रमात गावातील महिला भगिनी, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ आणि तरुण मित्रमंडळाने उत्साहाने सहभाग घेतलाय। या संदर्भात माहिती देताना सरपंच, उपसरपंच रेवणनाथ मनगटे यांनी सांगितले की गावात शाळा, सामाजिक मंदिर परिसर आणि विविध ठिकाणी नारळ आणि विविध फुलझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचे शिष्य संत रामलाल बाबा यांची सामाजिक कार्याची परंपरा चालवणारे नारायण महाराज म्हेत्रे यांनीही सहभागी होऊन वृक्षारोपण केले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देविदास थोरात यांनी। ठिकाणी दहेगाव, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी श्री सद्गुरू रामलाल बाबा गेंदाई भोपळे महाराज यांचा नाम सप्ताह 81 वर्षापासून चालू आहे। तो आतापर्यंत चालू आहे। मी त्यांचा शिष्य आहे। हरिभक्तपरायण नारायण महाराज म्हेत्रे, शिंदखेड राजा, माजी सैनिक या ठिकाणी 25 वर्षापासून हा त्यांचा नाम सप्ताह चालू ठेवलेला आहे। त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच आणि उपसरपंच यांनी असा भव्य दिव्य कार्यक्रम वृक्षारोपणाचा ठेवलेला आहे। दर साल या ठिकाणी असा वृक्षारोपण आणि नाम सप्त्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहानं सगळे गावकरी, लहान थोर स्त्री आणि पुरुष मंडळी यांच्या वतीनं पार पडतो। आणि याही वर्षी त्यांनी हा उपक्रम सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या मदतीने आणि सर्वांच्या हातभाराने लावून सनी या ठिकाणी या गावामध्ये, दहेगावामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम चालू आहे। जामनेर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज मागे घेण्याच्या दिवशी वकील राजीव मोगरे यांनी झालेल्या कथित धक्काबुक्कीमुळे शहरातील राजकारण ढवळून निघाले। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोगरे यांनी सुरुवातीच्या आरोपींना कलाटणी देत थेट दिलीप खोडपे आणि गौरव खोडपे यांच्यावर जबरदस्तीने माघार घेण्याचा दबाव टाकल्याचा नवा आरोप केलाय। या आरोपांना गौरव दिलीप खोडपे यांनी पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले। त्यांनी मोगरे यांचे आरोप बिनबुडाचे, बनावट, राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं सांगत फेटाळून लावले। खोडपे यांनी कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा धक्काबुक्की केली नसल्याचा दावा करत मोगरे स्वतःचं सत्य लपवत असून यामागे कोणाचं राजकारण आहे ते लवकरच उघड होईल असेही सूचित केलंय। या आरोप प्रत्यारोपामुळे जामनेरमध्ये चर्चांना उधाण आलंय। व्हायरल व्हिडिओची सत्यता आणि राजकीय हेतू याबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। निवडणूक तोंडावर असताना या प्रकरणामुळे जामनेरचे राजकारण आता कळस बिंदूवर पोहोचलं असून आगामी काळात आणखी राजकीय खुलासे होण्याची शक्यता आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी बाळू वाघ यांनी। सर्वप्रथम तर मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांचे या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो। सगळ्यांचे आभार मानतो की जो प्रकार जामनेरमध्ये लोकशाहीची गळचेपी करण्याचा चालू आहे, तो प्रकार तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने पूर्ण महाराष्ट्रभर गाजला आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांचे या निमित्ताने डोळे उघडले की दडपशाही आणि हुकुमशाहीचं राजकारण हे कोणत्या स्तरावर जामनेर तालुक्यामध्ये गेलेलं आहे। काल आपले वकील साहेब मोगरे साहेब यांची पत्रकार परिषद मी बघितली। या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी खूप तथ्यहीन आणि निराधार आरोप आमच्यावर केलेले आहेत
आणि त्याच अनुषंगाने आज आपण भेटत आहोत. त्यांनी आरोप करताना आमच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करू असं म्हटलेलं आहे. तर आत्ता मी येताना माझी बॅगच पॅक करून आलेलो आहे की गुन्हा नोंदवल्यावर इकडच्या इकडे जेलमध्ये जाण्यासाठी आम्हाला बरं राहील, कारण की इतके आम्ही काहीतरी मोठा आरोप केल्यासारखा त्यांनी पत्रकार परिषदेत आमच्यावर आरोप केलेले. त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा जो एक आरोप केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्यासोबत भाजपाचे कोणतेच कार्यकर्ते नव्हते. तर मी त्याच आरोपाचा आधार घेऊन आजच्या पत्रकार परिषदेला सुरुवात करेन. वकील साहेबांना माझा एकच प्रश्न आहे हे सगळं दाखवण्याच्या आधी, की वकील साहेब हा सगळा प्रकार 21 नोव्हेंबर 2025 रोजी आपला घडलेला आहे. तुम्ही पत्रकार परिषद 22 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी घेत आहात आणि 22 नोव्हेंबरला तुम्ही म्हणतायत की मला मारहाण झाली, माझ्यावर हल्ला झाला आणि मी आता गुन्हा दाखल करणार आहे. वकील साहेब, तुम्ही संविधानाचे रक्षणकर्ते आहात, तुम्ही संविधानावरच काम करणारे आपल्या कोर्टामध्ये काम करतात. असं सगळं असताना तुम्हाला 24 तासाने ही कोणती उपरती आली की आमच्यावर गुन्हा दाखल करण्याचा तुम्हाला म्हणजे बुद्धी तुम्हाला 24 तासानंतर कसं काय सुचली? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तर हा आहे. तुम्ही वकील आहात, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मुद्दे मांडू शकतात. कदाचित आम्ही तितक्या प्रभावीपणे मुद्दे मांडू शकणार नाही, पण आम्ही नक्कीच प्रयत्न करू तुमचे आरोप खोडून काढण्याचा. तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये वकील साहेब तुमच्या बाजूला जे तुमचे बसलेले सख्खे भाऊ आहेत त्यांचं नाव संजय मोगरे आहे. हे संजय मोगरे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाही असं म्हणण्याचा तुमचा आरोप तिथेच खोडला जातो. तुमच्या भावाने संजय मोगरे यांनी सवतखेडा ग्रामपंचायतीची निवडणूक तुमच्या विरोधात असलेल्या पॅनलमध्ये लढवली. तुमचं आणि तुमच्या भावाचं एकमेकांच्या विरोधात पॅनल उभं होतं. ही वस्तुस्थिती नाही का? ही वस्तुस्थिती नाही का? तुमचं आणि तुमच्या भावांचं राजकीय सख्य किती आहे हे संपूर्ण तालुक्याला माहिती आहे. तुम्ही आणि तुमचे भाऊ हे जेव्हा एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवतात तेव्हाच हे सगळं स्पष्ट होतं. तर सगळ्यात पहिला आरोप तुमचा तिथेच खोडला जातो की तुमचे भाऊ स्वतः भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. मला या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचंय, तुमच्यापर्यंत सगळे व्हिडिओ पोहोचलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे वकील साहेबांचं की आम्ही एडिटेड व्हिडिओ पाठवलेले आहेत. ते व्हिडिओ आमचे नाही आहेत वकील साहेब, ते व्हिडिओ पत्रकारांनी घेतलेले व्हिडिओ आहेत. आणि जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ हवे असतील तर आम्ही कधीही ते व्हिडिओ तुम्हाला देण्यास तयार आहोत. आमच्याकडे सगळे व्हिडिओ आमच्या फोनमध्ये आहेत. तुम्ही कधीही आम्हाला कॉल करा, आम्ही तुम्हाला सगळे व्हिडिओ देऊ. एटापल्ली तालुक्यातील जारवंडी पोलिसांनी रोपी गावाजवळ केलेल्या कारवाईत 2 वाहनांमधून 24,90,000 रुपये किमतीचा मोठ्या प्रमाणात गोवंशाची तस्करी उघड केली आहे. पोलिसांनी जनावरे आणि वाहने जप्त केली असून या कारवाई दरम्यान मुख्य आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. तर त्याचा शोध सुरू असून छत्तीसगड सीमेवर तस्करी वाढत असताना जारवडीचे पोलीस निरीक्षक राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील पथकांच्या सततच्या धडक मोहिमेमुळे तस्करांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या भूमिकेचं कौतुक करत या प्रकरणात अधिक कठोर कारवाईची मागणी केली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी तेजस गुज्जलवार यांनी. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या मोहणा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक धम्मासागर कांबळे यांनी राष्ट्रगीत सुरू असताना दारूच्या नशेत गोंधळ घातल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. ज्यावेळी शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते आणि नियमित प्रार्थना सुरू होती त्यावेळी कांबळे दारू पिऊन शाळेत आले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. स्थानिक नागरिकांनी त्यांना मद्यधुंद अवस्थेत शाळेबाहेर काढले आणि या कृत्याचा तीव्र निषेध केलाय. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमावरही व्हायरल झाला असून या प्रकरणी पत्रकारांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांची भेट घेऊन माहिती दिली. खरात यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्याध्यापक कांबळे यांची कृती अत्यंत अशोभनीय असल्याचं म्हटलंय. त्यांनी तात्काळ कारवाई करत मद्यधुंद मुख्याध्यापक धम्मासागर कांबळे यांना तातडीने निलंबित करण्यात येईल असंही आश्वासन दिलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सचिन पाटील यांनी.
महाराष्ट्रातील मालेगाव येथे नुकत्याच एका 4 वर्षाच्या मुलीवर झालेल्या क्रूर बलात्कार आणि दगडाने ठेचून केलेल्या हत्या प्रकरणी अमरावतीचे डॉक्टर श्री 1008 महाशक्ती पीठाधीश्वर शक्ती महाराज श्री महाकाली माता शक्तीपीठ प्रतिष्ठान यांच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले। या निवेदनाद्वारे महाराजांनी या घृणास्पद कृत्याच्या गुन्हेगाराला त्वरित आणि सर्वात कठोर म्हणजेच मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली। त्यांनी नमूद केले की देशभरातील समाज, विविध संघटना, संस्था आणि राजकीय पक्ष या घटनेतील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पुढे येत आहेत आणि हा त्यांचाही एक छोटासा प्रयत्न आहे। या मागणीवर त्वरित कार्यवाही न झाल्यास किंवा आरोपीला फाशी न दिल्यास आपण स्वतः अमरावतीहून मालेगावपर्यंत प्रवास करून जनतेसह तीव्र निषेध करतील असा इशाराही त्यांनी दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोमेश्वर जेवडे यांनी। जो मालेगांव में जो हुआ है उसकी आपको आज मैं डॉक्टर 1008 महाशक्तिपीठाधीश्वर श्री शक्ति जी महाराज में बोल रहा हूँ। श्री महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठान अमरावती क्रांति दल के ओर से, नरेंद्र मोदी विचार मंच के ओर से, नरेंद्र मोदी विचार मंच के ओर से, अंतर्राष्ट्रीय संत बौद्धिक मंच के ओर से, अंतर्राष्ट्रीय संत बौद्धिक मंच के ओर से आज मैं पूरे इंडिया वालों को मैं एक जागरूक करना चाहता हूँ। प्रशासन व प्रशासन जिला अधिकारी को मैं एक जागरूक करना चाहता हूँ। नरेंद्र मोदी विचार मंच के ओर से मैं डॉक्टर 1008 महाशक्ति पीठाधीश्वर श्री शक्ति जी महाराज जो मालेगांव में जो 4 साल की हमारी जो कन्या है, जो हम लोग कन्याओं की जो पूजा करते हैं चरण धो के, उस कन्याओं के वैसी कन्याओं के ऊपर 4 साल की कन्या के ऊपर जो दरिंदे ने बलात्कार किया है, जो दरिंदे बलात्कार किया है और उसको बलात्कार करके उसको पत्थर से कुचल डाला है, तो हम लोग हमारे सेंटर गवर्नमेंट देश के पंतप्रधान नरेंद्र जी मोदी जी से और गृह मंत्रालय, हमारे सेंटर के गृह मंत्रालय अमित शाह जी से मैं और राज्यसभाओं से भी मैं और महाराष्ट्र के मुख्यमंत्री, दोनों उप मुख्यमंत्री और पूरे महाराष्ट्र के आमदार, खासदार, मिनिस्टर, ये लोगों से मैं एक ही निवेदन करना चाहता हूँ नरेंद्र मोदी विचार मंच की तरफ से, वो जो दरिंदा है मालेगांव का जिसने बलात्कार किया है हमारे कन्या के ऊपर, उस दरिंदे को 1 महीने के अंदर 15 दिन के अंदर जैसे बाहर के कंट्री में चौक पे लाके फांसी की सजा देते हैं, तो वैसी फांसी की सजा 1 महीने के अंदर वो फांसी की सजा होना चाहिए। अगर इसके ऊपर भी कोई, अगर वहाँ की मालेगांव का प्रशासन भी, अगर वहाँ पे जिला अधिकारी भी वहाँ पे अगर इसके पीछे अगर एक केस दबाते हैं किसी के बोलने की वजह से और केस दबती है, तो मैं और अमरावती शहर की जनता, पूरे महाराष्ट्र की जनता, अकोला, बुल्डाना, यवतमाल, अमरावती से पूरे ग्रामीण विभाग से मैं 50-100 बड़ी लग्जरी भर के मैं नारी शक्ति को, लड़कियों को और हमारे पूरे माता पिता तुल्य को मैं साथ में लेके जाऊंगा और मालेगांव में प्रशासन के सामने मैं आमरण उपोषण और आंदोलन में करूंगा जब तक कि फांसी की सजा नहीं होगी। मैं आज आपको, मैं हमारे सभी लीडर को मैं बोलना चाहता हूँ कि इसको तत्काल आंदोलन के ऊपर ये नौबत मत आने दो कि ताकि हम लोग आंदोलन करें वहाँ की स्थिति बिगड़ जाए, तो ऐसा स्थिति बिगड़ने को नहीं होना, तो स्थिति बिगड़ने के पहले उसको फांसी की सजा हो जाए। मैं श्री महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठान की ओर से, क्रांति दल के ओर से, नरेंद्र मोदी विचार मंच की ओर से, नरेंद्र मोदी विचार मंच की ओर से, अंतर्राष्ट्रीय संत बौद्धिक मंच की तरफ से, अंतर्राष्ट्रीय संत बौद्धिक मंच की तरफ से बुलढाण्यात वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर संगीता हिरोडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर चर्चांना उधाण आलंय। मात्र आता उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या डॉक्टर संगीता हिरोळे यांनी आपल्या शेकडो समर्थकासह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार आणि आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड यांना पाठिंबा जाहीर केला आहे। यामुळे बुलढाण्यातील राजकारणात मोठा ट्विस्ट आलाय। बुलढाण्यात तिहेरी लढत होत असताना वंचित बहुजन आघाडी निर्णायक भूमिकेत होती। त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून होतं। काँग्रेस आणि वंचित यांची आघाडी घोषित झाल्यानंतर काँग्रेसने आपला उमेदवार देऊन वंचिताचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह समाजाची फसवणूक केली आणि त्यामुळे आम्हाला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला, अशी प्रतिक्रिया डॉक्टर संगीता हिरोळे यांनी दिली। त्यामुळे संगीता हिरोळे यांची भूमिका हीच पक्षाची भूमिका आहे का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मागील 10 दिवसांमध्ये ज्या घडामोडी चालू आहेत त्यामध्ये काँग्रेस आणि वंचित यांची युती झालेली होती आणि त्यामुळे मी अर्ज फॉर्म भरलेला होता, एबी फॉर्म भरलेला होता आणि आज ती युती तोडण्यात आलेली आहे आणि मला विड्रॉल करायस भाग पाडलेले आहे। त्यामुळे मी काँग्रेस पक्ष जो आहे
तो ह्या वारंवार आम्ही प्रयत्न देखील केले त्यांच्यासोबत युती करण्यासाठी, पण ते आमच्यासोबत आले नाही. त्यामुळे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी जो पक्ष आहे त्याचा अपमान झालेला आहे. त्यामुळे मी आज शिवसेनेचे जे उमेदवार आहेत पूजाताई गायकवाड यांना आज मी माझे समर्थन देत आहे. जे आमचे जे मागासवर्गीय आहेत, जे आमचे सगळे समर्थक आहेत, ते पूर्ण पूजाताई यांना पाठिंबा देतील. खरं तर बुलढाणा शहरातील प्रतिष्ठित उद्योजक आदरणीय अमोलभाऊ हिरोळे यांचे चिरंजीव अर्पित दादा, त्यांच्या सुविध पत्नी संगीताताई यांना वंचितच्या वतीने आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी बुलढाणा नगरपालिका अध्यक्षाची उमेदवारी दिली होती. 6 महिन्यापासून प्रकाश आंबेडकर साहेबांची आणि अमोलदाची चर्चा झाली. प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ त्यांची आणि आंबेडकर साहेबांची दादांनी भेट पण घडवून आणली आणि त्या भेटीमध्ये ही जागा वंचितला सोडावी आणि ही जागा मागच्या निवडणुकीमध्ये वंचित जिंकलेली होती आणि काँग्रेस 4 नंबरला होती आणि या वर्षीसुद्धा वंचितच ज्या ठिकाणी विजय प्राप्त करेल आणि म्हणून ही जागा दादांनी मागून घेतली आणि ताईने अर्ज भरला. परंतु नेहमीप्रमाणे काँग्रेसची दडपशाही, हुकुमशाही आणि दादागिरी करून, गद्दारी करून, आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा विश्वासघात करून, त्यांच्या पक्षाचा विश्वासघात करून, वंचितच्या मतदाराचा अपमान करून, मागासवर्गीय उमेदवारी ही त्या ठिकाणी दादागिरी करून, त्यांनी गद्दारी करून, बेमानी करून या ठिकाणी त्यांना विडाल घ्यायला भाग पडलं आणि त्याच्यामुळे आज त्यांनी मागासवर्गीय समाजाचं कोण काम करतं विचार समाजाचा या ठिकाणी त्यांनी केला की मागच्या काळामध्ये मी जवळपास 150 बुद्धविहार बांधले. 50 बुद्धविहार अजूनही मी बांधायच्या तयारीमध्ये आहेत. 14 तळाव्याच्या आंदोलनात 14 तळाव्याच्या नादुरुस्तीबद्दल अजून कोणी बोललं नव्हतं. मी विधानसभेमध्ये प्रश्न मांडून 14 तळाच्या दुरुस्तीकरता जिथे बाबासाहेबांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेलं ते 14 तळं महाडचं, त्याच्याकरता 5 कोटी रुपयाचा निधी मी सरकारकडनं मंजूर करून घेतला. या भारतामध्ये कुठेही सम्राट अशोकांचं स्मारक नाही, ते स्मारक या ठिकाणी मंजूर करण्याचं काम मी केलं. महाराष्ट्रामध्ये वामनदादा कर्डकांचं देखील स्मारक, पहिलं स्मारक या बुलढाण्यामध्ये उभं राहिलं. माता रमाई आणि बाबासाहेब आंबेडकरांचा देखील स्मारक हे एकत्रितपणे पूर्णकृती कुठं पाहायला मिळत नाही, ते देखील आम्ही उभारलं. अनेक मागासवर्गीय झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास त्या ठिकाणी आपण केला. गोरगरीब झोपडपट्टीतल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना CBSEचं एज्युकेशन त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट चालू केलं. माझं हे सामाजिक काम बघून चळवळीत काम करणाऱ्या लोकांना असं वाटलं की आपल्याच मागे कामावर आपण जी कामं करतो तीच कामं आमदार महोदय करत आहेत आणि म्हणून आपल्या हातून पुन्हा समाजाची सेवा याच पद्धतीने व्हावी याच्याकरता बुलढाणा नगरपालिकेच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार पूजाताई गायकवाड यांना संगीताताई, अमोलदादा हिरोळे, सामाजिक सर्व संघटना आणि शहरातील सर्व त्यांचे समर्थक यांनी आज पाठिंबा दिलेला आहे. निश्चितपणे त्यांच्या पाठिंब्यामुळे आम्हाला आता या ठिकाणी मोठी मदत त्या ठिकाणी होईल, सहारा त्यांचा मिळेल आणि त्यांच्या ज्या आशा आकांक्षा भविष्यामध्ये आमच्याकडे आहेत आम्ही त्या 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. त्यांच्या आधी तर आम्ही करूनच राहिलो, पण पुढेही त्यांच्या सल्ल्यानुसार समाजाकरता जे जे करता येईल ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. जय भीम. अमरावतीचे भारतीय जनता पार्टीचे खासदार अनिल बोंडे यांना काम का केले नाही असं म्हणत शिवीगाळ केल्याप्रकरणी अमरावतीचे राजपेठ पोलिसांनी वरुड येथून एका तरुणाला ताब्यात घेतले. यापूर्वी देखील खासदार अनिल बोंडे यांना हैदराबाद येथून धमकीचा फोन आला होता. या ताज्या घटनेमध्ये राजपेठ पोलिसांनी कारवाई करत वरुड येथील संबंधित तरुणाला ताब्यात घेतला आहे. पुढील चौकशी सुरू आहे. काल सकाळच्या सुमारास माननीय खासदार बोंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रविकिरण वाघमारे यांचं इथे पोलीस स्टेशन राजापेठ येथे आले आणि त्यांनी सांगितलं की माननीय खासदार अनिल बोंडे साहेबांना एका अनोळखी नंबरवरून त्यांना धमकी देण्यात आल्याचं त्यांनी कळवलं. त्यानुसार मग इथे आपण दखलपात्र गुन्हा दाखल केला आणि त्या मोबाईलचे लोकेशन काढून आपण वरुडवरून त्या आरोपीस ताब्यात घेतलेले आहे. तर त्या देवेंद्र रामभाऊ खेरडे वय 44 वर्ष, राहणार वरुड असे त्याचे नाव आहे. त्यांनी काहीतरी त्याचं खाजगी कामासाठी खासदार बोंडे साहेबांना फोन केला होता आणि त्यावर ते काही काम झालं नसेल म्हणून त्यांनी ते धमकी दिली होती आणि त्याच्यासाठी त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे. त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या फोन आला होता, त्या संदर्भात काही लोकेशन ट्रेस झाला का? ॲक्च्युली तो ईमेल आला होता, तशी त्यांनी त्यांच्या
स्वीय सहायकांनी इथे तक्रार दिलेली आहे त्या ईमेलचे आपण ट्रेस करत आहोत. सायबरची मदत घेऊन त्यामध्ये काम सुरू आहे. लवकरच त्याही गोष्टीवर त्याही आरोपीवर कारवाई करण्यात येईल. पंकजा मुंडे यांचं नाव आलं की अंजली दमानिया बिळातून बाहेर आल्या आहेत. मात्र संपदा मुंडेच्या प्रकरणात तुम्ही कुठे होता? बीडच्या क्लासेसमध्ये जे प्रकरण झालं त्यावेळेस तुम्ही कुठे होता? आपल्याला पंकजा नावाची कावीळ झाली आहे का? पंकजाच्या विरोधात तुम्हाला प्रायोजित केलं गेलं आहे का? अशी टीका प्रकाश महाजन यांनी केली. काल महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैवी घटना घडली. एका नवविवाहित तरुणीने आत्महत्या केली. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. नवविवाहित मुलीच्या आई वडिलावर काय दुःखाचा डोंगर कोसळला असेल याची मला पूर्ण कल्पना आहे. पण या बातमीचं राजकारण कसं केलं गेलं? ज्या नवविवाहित मुलीने आत्महत्या केली तिचा पती हा पंकजा मुंडेकडे स्वीय सहाय्यक म्हणून कामाला होता. बस पंकजा मुंडे हे नाव आल्या आल्या लगेच आमच्या अंजलीताई बिळातून बाहेर आल्या. खरं म्हणजे अंजलीताई, आपण संपदा मुंडेच्या प्रकरणात कुठे गेला होता? आपण बीडमध्ये कोचिंग क्लासमध्ये मुलीवर अत्याचार झाले त्यावेळेस आपण कुठल्या बिळात लपला होता? पण पंकजाच्या नावाने तुम्हाला कावीळ झाला आहे. पंकजाच्या द्वेषाने तुम्ही पछाडलेल्या आहात आणि लगेच त्यात तुम्ही राजकारण सुरू केलं की पंकजाने पोलिसला का सांगितलं नाही कारवाई करायला? पंकजा तिथं होती का? पंकजा कुठे राहते? पंकजाचं काय पोलीसचं म्हणणं हे तुम्हाला काही माहिती नव्हतं. पण तुम्हाला कुणीतरी प्रायोजित करतं पंकजाच्या विरुद्ध हे मात्र निश्चित. म्हणजे उद्या पंकजाची थोडी जरी बातमी आली, दुर्दैवानं तुमच्यावर तशी वेळ येऊ नये, पण तुम्ही व्हेंटिलेटरवर जरी असलात तरी तोंडाचा ऑक्सिजन मास्क काढून पंकजाच्या विरुद्ध प्रतिक्रिया द्या. अहो दमानिताई, पंकजाचा तो स्वीय सचिव होता. त्या लग्नामध्ये ती बीडची आमची मुलगी, लग्नामध्ये पंकजाने काय आशीर्वाद दिले त्याचंही तुम्ही भांडवल केलं. काय तुम्ही दुसऱ्याच्या लग्नात गेल्यावर आशीर्वाद देता का श्राद्धाचे मंत्र म्हणता? एवढा द्वेष बरा नव्हे. यानंतर पाहूयात आपण गडचिरोलीहून आलेली एक विशेष बातमी. गडचिरोली जिल्हा पोलिसांनी नक्षलग्रस्त आणि गुगल नकाशावरही नाव नसलेल्या फुलनार गुंडूवाही या दुर्गम भागात नवीन पोलीस मदत केंद्र सुरू करून एक महत्त्वपूर्ण आणि धाडसी पाऊल उचललं आहे. यामुळे वर्षभरात 6 महिने जगाच्या संपर्काबाहेर राहणाऱ्या 15 ते 20 दुर्गम गावांना सुरक्षेचा आणि विकासाचा भक्कम आधार मिळाला आहे. एकेकाळी नक्षलवाद्यांचं माहेरघर म्हणून ओळखला जाणारा हा परिसर आता सुरक्षा यंत्रणाच्या ठाम उपस्थितीमुळे बदलत आहे. कठीण भूभागात ऊन, पाऊस, वादळासारख्या प्रतिकूल परिस्थितीत C60, CRPF, SRPF आणि जिल्हा पोलिसांनी उत्कृष्ट समन्वय दाखवत हे केंद्र उभारलं आहे. अवघ्या 24 तासात 1000 C60 कमांडो, 21 BDDS टीम आणि इतर जवान तसेच 500 विशेष अधिकाऱ्यांच्या व्यापक सहभागातून हे अत्याधुनिक केंद्र उभारलं आहे. 2023 नंतर सुरू असलेल्या सुरक्षा बळकटीकरण मोहिमेतील हे 8वं पोलीस मदत केंद्र असून यामुळे सुरक्षा पोकळी भरून काढण्याचा आणखी एक ऐतिहासिक टप्पा पूर्ण झाला आहे. गडचिरोली पोलिसांची ही कामगिरी दुर्गम भागाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अत्यंत मोलाची ठरली, ज्यामुळे स्थानिक जनतेला सुरक्षेचा नवा आधारस्तंभ मिळाला आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस गुज्जलवार यांनी. हे गडचिरोलीचं जे आहे 67वां पोलीस स्टेशन आहे आणि मागील आम्ही 2 वर्षामध्ये जे आहे 8 पोलीस स्टेशनची निर्मिती केलेली आहे आणि हे जे तुम्ही फुलनार पोलीस स्टेशनची जे आज आपण उद्घाटन केलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे इथून अबुजमाळ जे आहे 4 किलोमीटरचे दुरीवर आहे. तर अशा भागामध्ये पोलीस स्टेशनच्या कार्यान्वित होणे म्हणजे या एरियाचा विकास नक्कीच जे आहे यामध्ये लोकांना फायदा होणार आहे. आपण पाहतो आहे मागील जे 7-8 पोलीस स्टेशन बॉर्डर एरियाजमध्ये आणि जे सो कॉल्ड एफेक्टेड एरियाजमध्ये आपण निर्माण केली होती, त्यानंतरच आपल्याला जे आहे बरेच अँटी नक्सल ऑपरेशनमध्ये आणि लोकांची डेव्हलपमेंटमध्ये पोलीस भरतीमध्ये जे त्यांना फायदा होतो आहे आणि ज्याच्यामुळे मागील 5 वर्षामध्ये तुम्ही गडचिरोलीचा इतिहास पाहिला
तर एकही पब्लिक जे आहे नक्षलमध्ये गेलेलं नाही आहे. तर नक्की हे पोलीस स्टेशन उघडल्यानंतर या भागाचा विकास होणार आहे. सर अबुज मार्च तेल्हारा तालुक्यातील अकोला येथे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या 51व्या विचार मंथन मेळावा पार पडला. यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या अकोल्यातील गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी सांगितले, अनेक गुन्ह्याच्या कट कारस्थानात जवळच्या व्यक्तीचा सहभाग असतो. पुरावे नष्ट करण्यासाठी देखील हे गुन्हेगार बाहेरच्या व्यक्तींचा वापर करतात. म्हणून आपतेष्टापासूनही सतर्क राहावे, व्यवहार सुरक्षित ठेवावे असे महत्त्वपूर्ण आवाहन त्यांनी यावेळी या कार्यक्रमाद्वारे पत्रकारांना सांगितले. कार्यक्रमात त्यांनी पत्रकार महासंघाच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले आणि कोणतेही विरोधी वृत्तांकन न करता पत्रकारांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. त्यांच्या उल्लेखनीय तपास कार्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचे विविध पदक आणि सेवा पदक मिळाल्याबद्दल पत्रकार महासंघातर्फे त्यांचा शाल आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवकाताई देशमुख होत्या. मुख्य मंचावर वाशिमचे गिरीधारीलाल सारडा, संजय एम देशमुख, पुष्पराज गावडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे बाबांना वंदन करण्यात आले. शहीद जवान, आत्महत्याग्रस्त शेतकरी, अत्याचारग्रस्त महिला, अपघात बळी यांना तसेच ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय नि. ग. पाटील, यादवराव वक्ते, कुसुमताई मिश्रा यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमात सभासदांना आय कार्ड आणि नियुक्त पत्रांचं वितरण, साऊंड सिस्टमचा शुभारंभ, सहभागींना सन्मानचिन्ह वितरण अशा विविध उपक्रमांना सुरुवात झाली. अध्यक्षीय भाषणात देवकाताई देशमुख यांनी पत्रकारितेसोबत सामाजिक मूल्यांना महत्त्व दिलं पाहिजे असं मत मांडलंय. या कार्यक्रमाला उपाध्यक्ष प्रदीप खाडे, सचिव राजेंद्र देशमुख, प्राध्यापक राजाभाऊ देशमुख, अंबादास तल्हार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजेश पाटील खारोडे यांनी. या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचा हा 91वा मासिक विचार मंथन मेळावा आज जैन रेस्टो जलारपेठ येथे संपन्न झाला. हा सलग 91वा कार्यक्रम आहे. हाफ सेंचुरी संघटनेने कधीच पूर्ण केलेली आहे आणि या संघटनेमध्ये सामाजिक प्रश्न आणि पत्रकारांचे प्रश्न उचलले जातात. आजच्या या कार्यक्रमात आमच्या सामाजिक सेवेचं अधिष्ठान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे बाबा यांना वंदनानंतर अकोल्यातील ज्येष्ठ पत्रकार नि. ग. पाटील, प्राध्यापक यादवराव वक्ते आणि धनंजय मिश्रा, आमचे मित्र धनंजय मिश्रा यांच्या आई कुसुमताई मिश्रा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच सर्व शहीद जवान, आत्महत्याग्रस्त शेतकरी, अत्याचारग्रस्त महिला, आपत्ती आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्त या सगळ्यांना श्रद्धांजली प्रत्येक कार्यक्रमात दिली जाते. त्यासोबत अकोल्याचे हे 3 व्यक्ती आज होत्या. या कार्यक्रमामध्ये आपल्या स्थानिक गुन्हे शाखेचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर शेळके साहेब उपस्थित होते. त्याच्यानंतर आमचे पुष्पराजभाऊ गावंडे, सारडाजी वाशिमचे, आमच्या जया भारती, आमच्या राष्ट्रीय पदाधिकारी ही मंडळी विचारमंचावर उपस्थित होती. पत्रकार प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा झाली आणि पत्रकारांनी पुढची वाटचाल कशी करायची, पत्रकारांना सहकार्य कसं करायचं, सामाजिक हक्काचे प्रश्न कसे उचलायचे याबाबत विचारमंथन आज झालं. सर्व सभासदांनी उत्स्फूर्त सहभाग आजच्या कार्यक्रमात सर्वांचा होता आणि वेगवेगळ्या विषयावर चर्चा होऊन गुन्ह्याच्या संदर्भात आणि गुन्हेगारी जगताच्या संदर्भात शंकर शेळके साहेब यांनी विस्तृत माहिती दिली आणि प्रत्येक वेळी जवळच्या माणसापासून सावध राहिलं पाहिजे, दक्षता बाळगली पाहिजे हा मोलाचा संदेश त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी उपस्थितांना दिला. सावखेडपाडा तालुका सिंदखेड राजा 24 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11:15च्या सुमारास सावखेडपाटा सिंदखेड राजा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी झालाय. मोटरसायकल क्रमांक MH28 AE 35 आणि इंडिको कार क्रमांक MS 47 K 2219 यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत तुकाराम अश्रूजी गवई राहणार जवळखेड यांचा जागीच मृत्यू झालाय, तर विनोद गवई हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचं ठिकाण पोलीस ठाण्यापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असतानाही पोलीस तब्बल 1 तास उशिरा घटनास्थळी पोहोचल्याची गंभीर बाब समोर आली. स्थानिकांच्या आरोपानुसार पोलिसांचं दुर्लक्ष आणि मोबाईलमध्ये गुंतलेपणामुळे मृतदेह उचलण्यास विलंब झाला, तर ॲम्ब्युलन्सच्या अभावामुळे जखमी व्यक्ती तब्बल 1 तास उन्हात रस्त्यावर पडून राहिलाय. या निष्काळजीपणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली. ग्रामस्थ, शेतकरी आणि प्रवाशांनी पोलीस प्रशासनाच्या सुस्तपणावर तीव्र नाराजी व्यक्त करत वेळेवर फोन करूनही मदत मिळत नाही, हा सुस्तपणा जीवघेणा ठरतोय अशी कडक प्रतिक्रिया दिली. घटनास्थळी मोठी गर्दी जमली असून काही काळ वाहतूक कोंडीही झाली.
या घटनेतून आपत्कालीन सेवामधील त्रुटी स्पष्ट होत असून पुढील जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. ही माहिती सिंदखेड तालुक्याचे प्रतिनिधी बालाजी सोसे यांनी दिली. अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.